व्हेरी 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 वॉर्म वेलकम टू यू ऑल. मनापासून तुम्हा सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये वेलकम करते, नमस्कार करते, स्वागत करते. धन्यवाद. आज आपण एक सुंदर विषय घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे विचारांची शक्ती, संकल्प शक्ती. येस, द पॉवर ऑफ युअर थॉट्स. मनुष्य हा प्रत्येक दिवसाला 40 ते 60 हजार कमीत कमी इतक्या आकड्यामध्ये विचार मनातून उत्पन्न करीत असतो. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, कारण आता हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. ठीक आहे. सो एवढे विचार जरा जास्त होत आहेत ना. ओके, तर इतके विचार जे आपल्या मनातून निर्माण होतात, ह्या विचारांची ना काहीतरी कॅटेगरी असते, वर्गीकरण असतं. त्यातले काही विचार अनावश्यक असतात, काही विचार आवश्यक असतात, काही विचार सकारात्मक असतात, काही विचार नकारात्मक असतात, आणि काही विचार तर अगदीच व्यर्थ असतात. बघा, पटतंय का? अगदी व्यर्थ विचार जे असतात ना, ते म्हणजे एक तर आपला भूतकाळ, नाही तर आपला भविष्यकाळ. बस. आता तुम्ही म्हणाल भविष्यकाळ व्यर्थ कसा काय? पण भविष्यकाळाची चिंता ही व्यर्थ आहे. चिंता करणं किंवा ओव्हर थिंकिंगमुळे जी चिंता, काही लोक बघा अति चिंता करत असतात प्रत्येक गोष्टीची. सो दॅट इज कम्प्लिटली वेस्ट. सो वेस्ट थॉट्स आहे ना. सो आपल्याला या व्यर्थ चिंतापासून किंवा व्यर्थ संकल्पांपासून मुक्त व्हायचं आहे. हे अनावश्यक जे विचार आहेत ते डोक्यातनं, मनातनं अगदी काढून टाकायचे आहेत, कारण हे तुमचं संपूर्ण लाईफ स्पॉईल करतात. खरं सांगते. बघा, विश्वास ठेवा, कारण तुम्ही मनातून जेवढे नकारात्मक विचार, व्यर्थ विचार उत्पन्न करता, सतत भूतकाळाची चिंता करणं, भूतकाळामध्ये अडकून राहणं, सतत एखाद्या प्रेझेंटमधल्या म्हणजे वर्तमानातल्या दुखण्या खुपण्याच्या गोष्टी किंवा तक्रारींच्या गोष्टी यांचं गुणगान करत राहणं, यांचं सतत गुणगुण 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 तेच करत राहणं, या सगळ्यामुळे ना तुमच्या शरीरावरती अतिशय नकोसा वाईट परिणाम होत असतो. कारण तुमचं मन इथे आहे. ठीक आहे. तुमच्या मनातून निर्माण झालेला प्रत्येक विचार हा तुमच्या प्रथम मेंदूमध्ये जातो. मेंदूमधून एका करंटच्या रूपामध्ये, व्हायब्रेशनच्या रूपामध्ये तो आपल्या संपूर्ण शरीराला ॲज अ सिग्नल म्हणून पोहोचवला जातो. शरीराच्या एकेका पेशीपर्यंत तो विचार, त्या विचाराची शक्ती, त्या विचाराची पॉवर, व्हायब्रेशन तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये जात असते. मग आता नीट विचार करा, बुद्धीमध्ये फिक्स करा, समजून घ्या हा प्रकार काय आहे, की तुम्ही विचार केलेला नकारात्मक भाव, तुमचा नकारात्मक विचार हा तुमच्या मेंदूद्वारे संपूर्ण शरीरामध्ये पळतो आहे, वाहतो आहे, फ्लो होतो आहे. आणि याचा 100% परिणाम नकारात्मक रीतीने तुमच्या तणावर म्हणजे तुमच्या स्वास्थ्यावर होतो आहे. हे एक सायन्स आहे, हे नीट समजून घ्या. जर नकारात्मक विचाराचा प्रभाव इतका आहे तो की आपल्या शरीराला आजारपणामध्ये अगदी कन्वर्ट करतो, तर असाच विचारांचा प्रभाव हा सकारात्मकतेमध्ये सुद्धा आहे. सो सकारात्मक विचार जर तुम्ही कराल ते इतके प्रभावशाली असतात. सकारात्मक विचाराची प्रत्येक व्हायब्रेशन, प्रत्येक प्रकंपन तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये मेंदूच्या द्वारे पोहोचवले जातात. रक्तातून तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये, मांसपेशी, बोन सेल्स, मसल सेल्स, युअर नर्व सेल्स, योर एनी ऑर्गेनल सेल्स है ना, याच्यामध्ये पोहोचवले जातात. आणि हळूहळू जसजसा तुम्ही या सकारात्मक विचारांमध्ये राहण्याचा संपूर्ण दिवसभर प्रयास करता, तसं तुमचं संपूर्ण शरीर सकारात्मक ऊर्जेमध्ये राहतं. आणि जितके तुम्ही सकारात्मक ऊर्जेमध्ये राहता, तितके तुम्ही हे सकारात्मक प्रकंपन आपोआप तुमच्या अवतीभोवती पसरवता. म्हणजेच तुम्ही एकटेच जर सकारात्मक जरी झालात, तरी तुमच्या कुटुंबामध्ये ही सकारात्मक ऊर्जा आपोआप प्रवाहित होत राहते. म्हणून म्हणतात ना, खुश रहो और खुशियाँ बांटो. सो खुद भी खुश रहेंगे तो अपने आप खुशियाँ दूसरों को मिलती रहेगी. सो हा एक आहे ना फवारा आहे, खुशीचा फवारा, सकारात्मकतेचा फवारा. तुमच्या आतली ऊर्जा तुम्हाला स्वच्छ ठेवायची आहे, एवढंच करायचं आहे. जसं आपण शरीर रोजच्या रोज स्वच्छ करतो की नाही, काही लोक तर आपण दिवसातनं 2दा आंघोळ करतात. ठीक आहे ना.
तसंच जर मनाला सुद्धा इग्नोर न करता त्याला सुद्धा इतकं महत्त्व दिलं आणि त्याची स्वच्छता, साफसफाई, क्लिन्झिंग रोजच्या रोज, रादर मी तर म्हणेन दिवसभरातनं कित्येक वेळा, जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे, कित्येक वेळा जर मनात थोडंसं डोकावून पाहिलं, मनाच्या आत काय चालू आहे, नकारात्मक चालू आहे, वेस्ट आहे की माझ्या उन्नतीसाठी आवश्यक आहे, काही कामासाठी आहे, हे सगळं तपासा, त्याला चेक करा आणि त्याला अगदी लहान बाळाप्रमाणे सूचना द्या की हे तुझ्या कामाचं नाही. सो अगेन क्रिएट पॉझिटिव्ह थॉट. पुन्हा सकारात्मक म्हणजे चेक करा. जर नको असेल, तुम्हाला समजून येईल, जर नको असेल तर त्याला चेंज करा. कन्वर्ट द नेगेटिव्ह थॉट और अनवॉन्टेड थॉट इन टू द पॉझिटिव्ह अँड वॉन्टेड द बेस्ट थॉट. अशा रीतीने जर तुम्ही दिवसभर तुमच्या मनातल्या विचारांचं चेकिंग केलं, अटेन्शन दिलं, तर तुमचं मन आपोआप सवयीमध्ये येईल, रुटीनमध्ये येईल आणि त्या मनाला छान सवय लागेल की सकारात्मक विचारांमध्ये राहण्याची, सकारात्मक विचार निर्माण करण्याची. आणि मग आपोआप तुमच्या ब्रेनमधून संपूर्ण शरीराला न्यूरोलॉजिकली सिग्नल्स पोहोचतील सकारात्मकतेचे. अशा प्रकारे सुंदर ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये निर्माण होत जाईल आणि मग तुम्ही शारीरिकरित्या स्वस्थ राहाल. ही झाली मनाची स्वच्छता, मनाची ऊर्जा कशी स्वच्छ ठेवायची. दुसरं आहे, आपण जसं शरीराला व्यायाम देतो, का देतो? शरीर तंदुरुस्त सुदृढ राहण्यासाठी, बरोबर? रोजच्या रोज व्यायाम करा. काही लोक जिममध्ये जातात, फिटनेस सेंटर्समध्ये जातात. आपण शरीराची कितीतरी पटीने, कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेत असतो. शरीराचे मसल्स बिल्डअप व्हायला वेळ लागतो की नाही? की जिममध्ये गेल्या गेल्या काही दिवस, 7-8 दिवस केल्या केल्या तुमचे मसल्स बिल्डअप होतात आणि तुम्हाला जसं हवंय तसं डिझायर्ड शरीर सुदृढ मिळतं असं तर नाही ना. मग ह्यासाठी काहीतरी वेळ, काहीतरी धैर्य, पेशन्स ठेवावे लागतात आणि सातत्य ठेवावं लागतं. त्या सातत्याच्या कृतीने तुम्हाला हळूहळू हळूहळू जशी फिट अँड फाईन बॉडी हवी आहे तशी ती निर्माण होते. अगदी तसंच आहे मनाचं सुद्धा. एकदा का तुम्ही दृढतापूर्वक मनात डिटरमाइन केलं की नाही मला हे करायचं आहे, दृढतापूर्वक जर तुम्ही सुरू केलं मनाची ऊर्जा स्वच्छ करायला, की तुमचे रस्ते ना आपोआप क्लिअर होत जातात. तुम्हाला नेहमी युनिवर्सकडनं काही ना काही चांगले चांगले सिग्नल्स म्हणजे संकेत मिळतात की मन कसं स्वच्छ ठेवायचं, आपली ऊर्जा कशी वाढवायची, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स कसे रेज करायचे. तुम्ही आनंदी राहावं एवढाच हेतू आहे. सो आनंदी राहा, आनंद द्या. ओके. आणि तसंच जितकं जितकं आपण मनावरती काम करू ना, मन हळूहळू हळूहळू बिल्डअप व्हायला सुरुवात होतं, मन डेव्हलप व्हायला सुरुवात होतं. हो ना. मी विदुला देशपांडे, डॉक्टर फिजिओथेरपिस्ट ॲज अ प्रोफेशन. सो लाईफ कोच, रेकी ग्रँडमास्टर, रेकी हीलर अँड वेलनेस ट्रेनर. सो आज तुमच्या पुढे ही एक मनाची संकल्पशक्ती घेऊन आलेले आहे. याचा अभ्यास करा, नीट अभ्यास करा. हे सांगण्यासाठी अगदी कळकळीने सांगते आहे, कारण ही काळाची गरज आहे. हे मी कायम आणि नेहमी आणि अंडरलाईन वाक्य असतं माझं, काळाची गरज ओळखा. माझ्या लाडक्या दोस्तांनो, काळाची गरज ओळखा. बाहेर जे काही चाललंय ना, थोडंसं जरी डोकावून पाहिलं तरी बाहेरचं वातावरण खूप प्रदूषित आहे. प्रत्येकाचं मन काही ना काही व्हायब्रेशन्स क्रिएट करतं आहे आणि त्यातले 100 90% व्हायब्रेशन्स हे दूषित आहेत, हे नकारात्मक आहेत. या नकारात्मक व्हायब्रेशन्सपासून जर वाचायचं असेल ना, तर तुम्हाला सकारात्मक होणं अतिशय गरजेचं आहे. सकारात्मकतेचा सोर्स आहे तो स्वयं परमपिता परमात्मा आहे. श्रेष्ठ ते श्रेष्ठ कोण असेल तर तो स्वयं परमात्मा. सकाळ झाली की थोडा वेळ बसा, उठलात की थोडा वेळ बसा, स्वतःसोबत 5 मिनिटं तरी व्यतीत करा. श्वासावरती लक्ष केंद्रित करा. खोल डीप श्वास घेणं सोडणं, घेणं सोडणं. याने होईल काय, मन जे धावतंय ना ते हळूहळू हळूहळू शांत होईल, कंट्रोलमध्ये यायला सुरुवात होईल. त्या मनाला एक दिशा देण्यासाठी
जो मी प्रयोग सांगितला तो करून पहा. कन्वर्ट नेगेटिव्ह थॉट इंटू पॉझिटिव्ह थॉट. anytime, just energize yourself with all the positive vibrations from Supreme God. आणि मग बघा, तुमचे विचारांची जी शक्ती आहे ना, ती वाढायला लागेल. विचारांची शक्ती वाढेल, विचारांमध्ये ताकद येईल, विचार प्रभावशाली होतील, इफेक्टिव्ह होतील आणि विचारांची गती हळूहळू कमी होईल. खूप बेसिक प्रॅक्टिस आहे माझ्या लाडक्या दोस्तांनो, करायला सुरू करा. तुम्हाला जर या वातावरणामध्ये टिकून राहायचं असेल तर सकारात्मक होणं, श्रेष्ठ संकल्पांची उत्पत्ती स्वतःहून करणं हे अतिशय आवश्यक आहे. कलियुग अतिमध्ये जात आहे. कलियुगाचा अंत जवळ आलेला आहे. कलियुगामध्ये अतिशय प्रदूषण आहे. या प्रदूषणापासून मुक्त राहण्यासाठी खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत. संपूर्ण दिवसभर ऊर्जा स्नान करा. जेव्हा जेव्हा शक्य आहे 5 मिनिटं, 1 मिनिट जरी मिळाला तरी तो 1 मिनिट सफल करा आयुष्यातला. आणि बसा, स्वतःसोबत बसा, घाबरू नका. हे तुमचंच मन आहे, ते बोलणार आहे. इतकी वर्ष त्याला बोलण्याची सवय लागली आहे. तुम्ही बसलात की ते तुम्हाला घाबरवेल, ते तुम्हाला बाहेर सतत डोकं वर काढेल. पण तरीही तुमच्या मनासोबत बसायला शिका. कारण तुमचं मन हे एकच तुमचा बेस्ट फ्रेंड आहे, जे तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे. याची साथ सोडू नका. कुणीही तुमच्या लाईफ प्रॉब्लेम्समध्ये कामी येणार नाही जेव्हा तुमचं मन तुम्हाला साथ देईल. तुमच्या मनातून जे श्रेष्ठ बेस्ट थॉट्स येतील ना, ते तुम्हाला पुन्हा नव्याने उभारी देणार आहे, पुन्हा नव्याने तुम्हाला बाहेर काढणार आहे प्रत्येक प्रॉब्लेममधनं. सो या मनाच्या शक्तीला ओळखा, मनाच्या शक्तीवर काम करा, मनाच्या विचारांची गती कमी करा. यासाठी मेडिटेशन, रोज काहीतरी मिनिट मेडिटेशन करा. चांगलं वाचन करा. चांगलं वाचन, याच्यामध्ये सेल्फ हेल्प बुक्स, सेल्फ मोटिवेशनल बुक्स, चांगले सेल्फ हेल्प टॉक्स ऐका, वाचा, पहा. जे तुम्ही या मनाला खाऊ घालाल ना, येस, तुम्ही या मनाला जे काही खाद्य द्याल ना, तसं ते बनेल. जसं तुम्ही शरीराला खाद्य देता, मांसाहार दिलात थोडेसे रागीट बनाल, शाकाहार दिलात शांत राहाल, आणि सात्विक आहार दिलात तर शांत, प्रेमळ, आनंदी, सतोगुणी बनाल. त्यामुळे मनाचं खाद्य समजा. जे तुम्ही पाहता, जे तुम्ही ऐकता संपूर्ण दिवसभरात, तसे तुम्ही घडता, तसे तुम्ही बनता. आणि म्हणून म्हणतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. एव्हरीथिंग इज इनसाइड यू. डोंट वंडर my dear friend, don't wander anywhere. Everything is here. It is all hidden. Only thing is, just energize yourself. Just activate yourself. एक चावी लावा आणि दृढतापूर्वक, सातत्याने, सतत, रोजच्या रोज तुमच्या मनावर काम करण्याचे हे प्रयत्न चालू ठेवा. स्टेप बाय स्टेप तुमची सफलता तुमची वाट पाहते आहे. चढा, सफलता गाठा. रोज मेडिटेशन करा, ऊर्जा स्नान करा, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, चांगले विचार ज्यांचे आहेत, सकारात्मक विचारांच्या लोकांच्या संगतीत राहा. जिथे तुम्ही नकारात्मक लोकांच्या विचारांच्या अवतीभोवती असता, तिथे तुमच्या मनावरती या व्हायब्रेशन्सचा परिणाम आपोआप पडत असतो. हे लक्षात ठेवा. इट इज ऑल कम्प्लिटली सायन्स बिहाइंड इट, कम्प्लीट सायन्स ऑफ एनर्जी बिहाइंड इट. सो इट इज नॉट अ ब्लाइंड फेथ. सो अंडरस्टँड युअर सेल्फ. तुमच्या मनासोबत काही वेळ घालवा. आतमध्ये काय दडलंय ना, ते सगळं बाहेर काढा. कुठले पास्ट ट्रॉमाज आहेत, कुठल्या इमोशनल जखमा आहेत, मानसिक त्रास आहे लपलेला, तो सगळा बाहेर काढा. कसा बाहेर काढाल? वही पेन घ्या, रोज लिहा. जेव्हा आठवेल तेव्हा लिहा. नाही आठवलं, नाही वेळ मिळाला, रोज रात्री लिहा. पण स्वच्छ करा. या जखमांना आता भरायची वेळ आली. यालाच हिलिंग पॉवर म्हणतात. ही हिलिंग पॉवर सुद्धा तुमच्या मनातच आहे. तुमचं मन तुमच्या स्वतःच्या मनाला हील करण्यासाठी सक्षम आहे. जसं आपण म्हणतो ना, शरीरामध्ये लागलेली, शरीराला जर एखादा जखम झाली, कट झाला, रक्तामध्ये तेवढी क्लॉटिंग पॉवर आहे.
शरीरामध्ये पॉवर आहे. शरीर स्वतःच्या स्वतः जखमा स्वतः हील करतं. तसंच मनाची सुद्धा जखम हील करण्याची अतिशय मोठी पॉवर आहे. सो आत जा, स्वतःसोबत शांत बसा, कधीतरी स्वतःशी गप्पा मारा, स्वतःशी बोला, प्रेमळ संवाद साधा. गरज आहे हो. पुन्हा सांगते, कोणीही कामी येणार नाही तेव्हाच तुमचं मन तुम्हाला अतिशय मोठी साथ देईल. आणि मग तुम्ही म्हणाल की अरे, माझ्या एका संकल्पामध्ये एवढी जादू आहे की तिने पूर्ण माझी दुनिया बदलून टाकली. सो संकल्प से सृष्टी बदलती है. जर तुम्हाला नव्याने आयुष्य जगायचं असेल, खूप सुंदर लाईफ जगायचं असेल, सफलता कोणत्या गोष्टीमध्ये मिळवायची असेल, काही गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या असतील आयुष्यात, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील, तर याची पॉवर वाढवा. मनावर काम करा, मनाची स्पीड, ओव्हर थिंकिंगचं प्रमाण कमी करा, स्वतःसोबत वेळ घालवा, स्वतःशी प्रेमळ संवाद साधा, स्वतःला एक सुंदर स्माईल देत चला. त्या माइंडला ट्रेन करा. बिचारा थकलंय, खूप थकलंय. एवढी वर्ष आयुष्याची विचार करून 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 थकून गेलाय. त्याला सांभाळणार कोण? कोणता डॉक्टर येईल असा? सायकोलॉजिस्ट येईल की सायकियाट्रिस्ट येईल? कुणी येणार नाही. ही औषधं फक्त तुमच्या मनाला शांत थोड्या वेळापुरता करतील हो. अदरवाईज बाकी सगळं काही तुमच्या हातात आहे. दुसरं म्हणजे ही तुमची चॉईस आहे, वेदर यू हॅव टू बिकम ऑर नॉट अगेन. सो तुमच्या आतच या शक्ती आहेत. मनासोबत वेळ घालवा, मनाच्या शक्तींना एनर्जाइज करा, त्यांना बाहेर काढा, ॲक्टिवेट करा. मनाच्या शक्तीसाठी अष्टशक्तींचे व्हिडिओज मी छान छान बनवलेले आहेत आपल्या या चॅनलवरती. जर तुम्ही थोडंसं पाठीमागे जाऊन स्क्रोल केलं तर तुम्हाला मिळतील माइंड पॉवर्स, अष्टशक्ती. त्यांचा अभ्यास करा. गुण आहेत आपले स्वतःचे आत्म्याचे 7 गुण आहेत, खूप सुंदर आहेत. सुख, शांती, प्रेम, आनंद, पवित्रता, शक्ती आणि ज्ञान. या गुणांना वाढवण्यासाठी रोज काही मिनिटं तरी ध्यान धारणा करा. कोणत्याही प्रकारची ध्यान धारणा करा. थोडंसं श्वासावर लक्ष केंद्रित करणं, कधीतरी ओंकाराची उच्चारण करणं, है ना. वेगवेगळ्या पद्धतीने मेडिटेशन करा, पण यात सातत्य ठेवा. आणि मग असं नाही तर म्हणू नका की अरे मी एवढं केलं मला फरकच नाही पडला. नाही, फरक पडणार. कारण तुमच्या प्रत्येक कृतीतून तुम्ही ह्या ब्रह्मांडाला, या युनिवर्सला काही ना काही चांगला संदेश देत आहात. सो तुमची सफलता ही निश्चित आहे, ठरलेली आहे. पण त्या सफलता गाठण्यासाठी ती चावी जी सातत्याची आहे, कन्सिस्टन्सीची आहे, ती लावणं तुमच्या हातात आहे. कधीतरी कंटाळा येईल, एक मन म्हणेल कशाला करतेस, कशाला करतोयस, कोणी पाहिलंय. पण दुसऱ्या मनाने एकदा का दृढ निश्चय केला की करायचंच आहे, मग ते करा. कर्म करा, चांगले कर्म करा, ते संस्कार बनून जातील. आणि हे श्रेष्ठ संस्कारच तुमच्या आयुष्यात कामी येतील, तुम्हाला पुढे घेऊन जातील. ओके, आज इथेच थांबते. जर काही प्रश्न असतील, काही गोष्टींना डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगायची तुम्हाला इच्छा असेल, तर त्यावर आपण नक्की पुन्हा पुढच्या व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन करूया. आज इथेच थांबते. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. स्वतःचा सांभाळ करा, स्वतःचा बचाव करा. प्लीज वर्क ऑन युअर सेल्फ. थँक्यू सो मच. आय लव्ह यू ऑल. थँक्यू.